लोकशाहीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आज दिल्लीमध्ये प्रचार केला। लोकसभेच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य जनतेला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। इंडिया आघाडीला मतदान न केल्यास भारतीय जनता पक्षाचं सरकार सर्व विरोधी पक्षांना जेलमध्ये टाकेल। जेलमध्ये सर्व विरोधी पक्ष गेल्यास देशांमध्ये अराजकता आणि हुकुमशाहीचा राज्य येईल असा दावाही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेने विरोधी पक्षांना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून इंडिया आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोटेसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। आम आदमी पक्षाचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यामुळे ते तुरुंगातून बाहेर आलेत। दरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांचे महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, या सर्वच नेत्यांकडून त्यांचं स्वागत केलेलं आहे। मात्र अरविंद केजरीवाल हे आता पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे। चौथ्या आणि पाचव्या टप्प्याची निवडणूक होताना दिसते आणि मुंबईमध्ये आता पाचव्या टप्प्यामध्ये एकूणच प्रचार सभा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्या प्रचार सभांना दिल्लीतील बडे नेते मुंबईत तळ टाकून बसणार आहेत। त्यामुळे अरविंद केजरीवाल सुद्धा आता मुंबईत आल्यानंतर प्रचाराला या ठिकाणी मुंबईमधील जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करताना नक्की त्यांच्यावर झालेली कारवाई असेल, त्यांच्या दिल्लीतील मंत्रिमंडळातील सहकार्यांवर झालेली कारवाई असेल, याबद्दल नक्की काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। तसंच महाविकास आघाडीचे नेते असतील, इंडिया आघाडीचे नेते असतील, हे सुद्धा यामध्ये या प्रचारादरम्यान इंडिया आघाडीतून तसेच ईडीकडे काय नक्की निशाणा साधतात, ईडीवरून भाजपवरती काय निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र अरविंद केजरीवाल हे मुंबईत येणार का आणि आले तर त्यांच्या प्रचारामध्ये मूळ महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केलं। सातपूर येथे त्यांनी प्रचार रॅली काढली, बाईक रॅली काढली। या रॅलीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती लाभली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होता, मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे। तसेच दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देखील छगन भुजबळ आता हे दिंडोरीला जाणार आहे। त्याचप्रमाणे धुळ्यातील महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी देखील छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहे। एकूणच भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना जरी पूर्ण विराम मिळालेला असला तरी मात्र भुजबळांची मुलूक मैदानी तोफ ही धडकताना आता सभांना दिसणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। तेलंगणामध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अमरावतीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांनी जे आहे जे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल जे वादग्रस्त विधान केलेलं होतं, काँग्रेसला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणं, तसेच राहुल गांधीवर सुद्धा आक्षेपार्ह टीका जी आहे जे नवनीत राणा यांनी केली होती। त्यामुळं अमरावतीमध्ये काँग्रेस पूर्णपणे आक्रमक झालेली आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे नेते किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जे आहे जे नवनीत राणा यांच्या विरोधात जे आहे जे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। नवनीत राणांच्या संपूर्ण वक्तव्याची जी आहे ते चौकशी करावी अशी जी मागणी आहे काँग्रेसनं केलेली आहे आणि नवनीत राणावर ताबडतोब जे आहे जे गुन्हे दाखल करावे आणि नवनीत राणांना अटकही करावी अशी जी मागणी आहे काँग्रेसच्या वतीने केलेली आहे। तुर्तास जर पाहिलं तर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी जी आहे जे नवनीत राणा यांच्या विरोधात जी आलेली तक्रार जी आहे ते चौकशी ठेवलेली आहे। मात्र अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा जो आहे तो नवनीत राणा विरोधात दाखल झालेला नाही। जोपर्यंत नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा जो पवित्रा आहे जो काँग्रेसने केलेला आहे। मात्र जर पाहायला गेलं तर पोलिसांनी हे प्रकरण संपूर्ण चौकशीत ठेवलं आहे। त्यामुळे नवनीत राणा खरंच माफी मागणार का आणि नवनीत राणा विरोधात जे तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यावरून नवनीत राणा विरोधात जे आहे ते राजापेठ पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करणार का याकडे जे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे। शिवराज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। ठाणे लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये नवी मुंबईमध्ये भाजपची बैठक पार पडली। या बैठकीला महायुतीचे उमेदवार नरेश मस्के, आमदार गणेश नाईक, आमदार रवींद्र पाठक आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक या बैठकीला उपस्थित होते। तसेच या बैठकीतून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि माजी नगरसेवकांना सूचना करण्यात आल्या की नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येक पातळीवर अनुभूत वाईज कामाला लागण्याचे आदेश दिले। त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या सोसायट्यांमध्ये, वार्डमध्ये बैठका घेण्याचे आदेश गणेश नाईक यांनी दिलेले। त्यामुळे नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी नवी मुंबईतून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि मतधक्के कसं नरेश मस्केंना मिळेल याच्यावर राजकीय रणनीती आखण्यात आलेली। त्यामुळे नरेंद्र मोदींना पाठिंबा मोठ्या प्रमाणात देण्याचं काम आता नवी मुंबईतून मिळताना दिसून
येत आहे। तसेच गणेश नाईक यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची आढावा बैठक घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक विभागानुसार आता भाजपच्या बैठका मॅरेथॉन पार पडताना आहे। त्यामुळे नरेश मस्केंच्या मदतीला आता आमदार गणेश नाईक धावलेले आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरगणे, लोकशाही नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।